विद्यार्थ्यांवरील लाठीमारावरून रांचीमध्ये राजकारण तापलं। भाजपकडून आज झारखंड बंदची घोषणा। रांचीमध्ये 3000 पोलीस तैनात। संवेदनशील परिसर आणि विद्यार्थ्यांच्या हालचालींवर विशेष लक्ष। विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवर चर्चा करण्यास सरकार तयार। अमित शहा संसदेत बोलण्याची शक्यता। मात्र राहुल गांधी 3 मागण्यांवर ठाम। आजच्या लोकसभेकडे विशेष लक्ष। दिल्ली आंदोलनातील विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचे आदेश कोणी दिले? अमित शहांनी उत्तर द्यावं। राहुल गांधींची मागणी। मोदी आणि शहांकडे जनतेसमोर येऊन बोलण्याची हिंमत नसल्याची टीका। शिवसेना पक्ष आणि चिन्ह वादावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। वकील कपिल सिब्बल मांडणार ठाकरे गटाची बाजू। निवडणूक आयोग विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर युक्तिवाद होणार। उपमुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली आपल्या मंत्र्यांची बैठक। मंत्र्यांच्या विभागांचा घेणार आढावा। बैठकीवरून ठरणार मंत्र्यांचं प्रगती पुस्तक। नापास मंत्र्यांना दाखवला जाणार मंत्रिमंडळाच्या बाहेरचा रस्ता। पक्ष मजबूत करण्यासाठी ठाकरे बंधूंचे सप्टेंबर नंतर राज्यभर दौरे। उद्धव ठाकरे राज ठाकरे सप्टेंबर नंतर राज्याचा दौरा करणार। जनझेनच्या आंदोलनामुळे संजीवनी मिळाल्यानंतर ठाकरे बंधू सक्रिय। मराठा आरक्षण उपसमितीची आज सह्याद्री अतिथीगृहावर बैठक। मनोज जरांगेंच्या उपोषणाच्या अनुषंगाने बैठकीचं आयोजन। मराठा समाजाला देण्यात आलेल्या सुविधा आणि योजनांचा घेतला जाणार आढावा। सुप्रिया सुळेंची कन्या रेवती आणि सारंग लखानी यांचा दिल्लीमध्ये रिसेप्शन सोहळा। सर्व पवार कुटुंबीय स्वागतासाठी उपस्थित। पंतप्रधान मोदी, अमित शहांसह सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी सुद्धा दिल्या शुभेच्छा। मुंबई पाठोपाठ पुण्यामध्ये आज भाजपाची तिरंगा रॅली। मुख्यमंत्री फडणवीसांसह रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार। तिरंगा रॅलीवर राष्ट्रवादीकडून आक्षेप। नाशिक कुंभमेळ्यामध्ये बोगस वर्क ऑर्डर देणारा रॅकेट सक्रिय। 400 ते 500 कोटींच्या बोगस वर्क ऑर्डर देत कंत्राटदारांची फसवणूक। गिरीश महाजन सुमोटो दाखल करणार असल्याची माहिती। पुणे सातारा महामार्गावर शिरवळमध्ये भीषण अपघात। भरधाव कार आयशर ट्रकला धडकून अपघात। मावळ तळेगावच्या 4 तरुणांचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी। पालघरमधल्या जव्हारमध्ये 2 वेळा भूकंपाचे धक्के। एका तासात 2 वेळा भूकंप। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। 3.2 रिश्टर स्केल भूकंपाची नोंद। उत्तराखंडमधल्या चमोली जिल्ह्यामध्ये पुराचं थैमान। तमक नाल्यावर उभारलेला पूल गेला वाहून। बुलडोझर आणि काही वाहनं देखील गेली वाहून। नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन। कोलंबियामध्ये 7.4 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप। इमारती कोसळल्यानं अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले। भूकंपात 132 जणांचा मृत्यू। मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता। 500हून अधिक नागरिक जखमी। आणि गौतम अदानी यांना अमेरिकेच्या कोर्टाकडून मोठा दिलासा। अदानींविरोधात फौजदारी खटला रद्द। लाचखोरी फसवणुकीच्या खटल्यामध्ये दिलासा। अमेरिकात $10 अब्ज गुंतवणुकीचं अदानींचं आश्वासन।